पिझ्झा अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि गाईच हे बघा भात पेरायला चाललो आहे आम्ही. आज सुट्टीला आलो आहे आणि आईन मला कामाला घेऊन चालले. म्हणजे पहिल्यांदाच चाललो आहे आय थिंक, मला वाटतं या 1-2 वर्षाला नाही आई. तर मस्त वाटतं बघूया जरा शेतात गेल्यानंतर गावची पेरणीची पद्धत तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तर चलो पुढे बघूया. तर गाईज इकडं गावाकडचं नेचर बघा. फायनली आम्ही शेतात पोचलो इथे आणि पप्पा हे प्लेन करायला लागलेत बघा. इथं आता आम्ही तरवा पेरणार आहे. तर कशी पेरणीची पद्धत असते तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही बघाच. हे असं लेवल करून ह्यामध्ये तरवा पेरायचा आणि हे उगल्यानंतर ह्या पूर्ण शेतात ते काढून. गाईज हे कुठलाही भात आहे, इंद्रायणीचं भात यावर्षी लावणार आहे आम्ही. आणि हे आता तरवा पेरायसाठी भात आणि खत मिक्स करायला लागल्यात आई आणि पप्पा. तर गाईच अशा सऱ्या मारा लागतात बघा. आणि हे मागून या आई पेरा लागल्यात. गाईच हे आता भात मोजवायसाठी हे असा पप्पा गुट्टा फिरवा लागल्यात. तर हे बघू शकता, हे बघा असं मोजावं लागले. आणि तिकडं आई आणि ही आई हातानं मोजवायला लागली. हे असं भात बाहेर दिसते ते त्या गुट्टा वाढल्यानंतर दिसत नाही. म्हणजे त्या हे बघू शकता गाईज. आता हे पूर्ण आत भात म्हणजे दडलेलं आहे. पूर्ण असं हे याच्यावर गुट्टा फिरवल्यानंतर ते मुजले आता. आणि हे आता तयार झाले. आता याची पाऊस पडल्यानंतर हे उगवून आल्यानंतर वरती आई किती दिवसांनी येते गे? नवा लावायला किती दिवसांनी येते ती रोप? 20 दिवसांनी काय? 20 दिवसांनी काढून लावायचं ना रोप? तर काहीच हे 20 दिवसानंतर ते वरती आल्यानंतर ते काढून ह्या प्लॉट्समधनं लावायचं आहे. ते पण व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो त्यावेळेला आल्यानंतर. तर चलो. चलो. तर मित्रांनो वरच्या शेतामधलं ते तरवा टाकून आता आम्ही खालच्या ओप्यामध्ये आलेलो आहे. इथं पण तसं एक पेरायचं आहे. त्यासाठी पप्पाने इथं हे प्लेन करून घेतलेलं आहे. त्या ठिकाणी आता म्हणजे जसं वरती तरवा टाकला तसंच खाली पण टाकायचं आहे, जेणेकरून खालच्या ओप्यांना इथलं तरू घेता येईल आणि वरच्या ओप्यातील तरूला वरती तिथं केलं आहे त्याच्यासाठी. तर असं एकंदरीत आम्ही केलेलं आहे. हे दोन्ही खाली ह्या एकाच प्लॉटमध्ये आम्ही दरवर्षी मोठं पेरत होतो, बट ते वरती न्यायला खूप प्रॉब्लेम होत होता. त्यामुळे यावर्षी 2 ठिकाणी केलेलं आहे. तर बघू शकता खूप इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे. चला पुढे बघत. तर गाईज फायनली पेरून झालेलं आहे आमच्या इथलं. आणि आता जायचं घरी मस्त. हे 2 तरवे आमचे पेरायचे होते ते पेरल्यात आता. आणि हे आई आणि इकडं ही एक आई आणि हे वेचा लागल्यात. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक आणि कमेंट शेअर करायला विसरू नका. तर गाईच हे बघा हे आंबे या झाडाचे पाडल्यात सगळे पूर्ण आमच्या इकडे. केवढे सापडले बघा पिकलेले. आई दाखव इकडं. का दे किती असतं मी थोडी गोड आहे इकडे दे, पप्पांच्याकडे दे. पिकलेले केवढे गावलेत बघा आंबे. त्यातला चांगला पिकला सुख म्हणजे काय असते मित्रांनो. आणि निवांत गावाकडे असलं की चिल्ड असलं भारी वाटते बघा.
तर गाईज आमच्या इथं शेतामध्ये हे बघा, हे इकडं पुढं आंब्याचं झाड आहे, इकडे हे धामणाचं झाड आहे. इकडे बघू शकताय, इकडं धामणं बघा केवढी पडल्यात. हे खायला लई भार लागते. ते बघतो थांबा कुठं पडलेत काय, गावते काय खायला. तर याच्या आता पाऊस पडल्यामुळे पडल्यात सगळी, पडलंही भार लागते. बघूया थांबा सापडतात काय, आणि तुम्हाला दाखवतो. लाल लाल कलरचे आहे ते. तर गाईज मी हे धामणं उडकालो बघा, हे गावले बघा, असं लाल लाल असतं मस्त. मस्त लागते. तर मित्रांनो इकडं नारळीचं झाड पण लावले आमच्या इथं. इकडं हळद लावली, इकडं अजून एक नारळीचं झाड लावले. हे बघा, आई काय ना काय तर लावत असते. अजून 2 नारळीची झाडं लावायची. फक्त आम्ही पावसाची वाट बघायला लागलो आहोत. आणि काजूची पण झाडं लावायची आहेत मित्रांनो. ते पण तुम्हाला, काजूची पण झाडं अजून लावायची आहेत. ते पण व्लॉग तुम्हाला दाखवतो. पाऊस जरा कंटिन्यू चालू होऊ देत मित्रांनो, त्याच्यानंतर आम्ही लावणार आहे काजूची पण झाडं. तो पण ब्लॉग तुम्ही नक्की बघा. तर चलो. तर गाईस फायनली तरवा पेरून झालेला आहे. आणि म्हणजे वरच्या या ओप्यामध्ये एक पेरलेला आहे, आणि या ओप्यामध्ये एक पेरलेला आहे. दरवर्षी आम्ही ह्याच ओप्यामध्ये पेरतो आहे मोठा. बट वरच्या ह्याच्यामध्ये न्यायला आणि म्हणजे थोडं तकलीफ होते, त्यामुळं आम्ही ह्याच ओप्यामध्ये यावर्षी पेरलेलं आहे. वेगळं त्या 2 ओप्यांचं त्या साईडला पेरलेलं आहे. तर आता हे 21 दिवसानंतर म्हणजे रोप जे उगवून येणार ते काढून, म्हणजे आमच्याकडे रोप म्हणतात त्याला, रोप लावणी करणार या शेतामध्ये. तर गाईज व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तिकडं आमची आई ते बघा विचा लागली काय काय, त्यामध्ये कचरा वगैरे पडला आहे जरासा तो. आणि लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि गाईज मी गाईज फायनली आमचा तरवा पेरून झालेला आहे. आमच्या आई अजून पप्पा. तर हे संपलेलं आहे आणि आता आम्ही घरी चाललो आहे. तर व्लॉग कसा वाटला नक्की सांगा, आणि लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.